मनोज जरांगे पाटलांनी 58 लाख कुणबी नोंदींवरून सर्वांना जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। पण जरांगेंच्या या मागणीवरून आता ओबीसी महासंघानं सुद्धा सरकारला इशारा दिलाय। सरसकट जात प्रमाणपत्राचं वाटप झाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरणार असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। जे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र आहेत, नोंदी आहेत, त्याचे प्रमाणपत्र जे रद्द झालेत त्याचे वैधता पाहिजे। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाला 0.1 सुद्धा धक्का लागता कामा नये। लागला तर आम्ही रस्त्यावरती येऊ ना। जरांगेंची जात प्रमाणपत्राची लढाई आता व्हॅलिडिटी अर्थात जात वैधता प्रमाणपत्रावर आली आहे। पण त्याचवेळी सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं तर ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरणार असा इशारा आता बबनराव तायवाडेंनी दिलाय। सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी, जे आर झाले त्याची अंमलबजावणी, जे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र आहेत, नोंदी आहेत, त्याचे प्रमाणपत्र जे रद्द झालेत त्याचे वैधता पाहिजे। मला गॅजेटियरचा GR काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र पाहिजे आणि व्हॅलिडिटी कशा देणार ते मला समोर सांगायचं। हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिडिटी कशी देणार, प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली का, मी माझ्या मराठ्याला विचारणार। सातारा संस्थान कोल्हापूरचे गॅजेटियरचे GR काढून अंमलबजावणी झाली का? कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष आहो की सरकारने कुठल्याही सरसकट शब्द मी आताही पाळतो, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाला 0.1 सुद्धा धक्का लागता कामा नये। लागला तर आम्ही रस्त्यावरती येऊ ना। आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता कालही सज्ज होतो, आजही आणि उद्या राहणार आणि आमच्या 27% आरक्षणाचं आम्ही संरक्षण करणार। 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांनी आंदोलनाची घोषणा केली आहे। 58 लाख नोंदींवरून कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप करा आणि जात वैधता प्रमाणपत्र रोखू नका अशी मागणी जरांगेंची आहे। 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय। सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या, त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाही आहेत, नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या, ते मी होऊ देणार नाही। वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडिणार जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर। 58 लाख किंवा 51 लाख हे 1986 ते आतापर्यंत 1986 यांचं आंदोलन सुरू झालं 2023ला। 2023 नंतर किती नोंदी सापडल्या हे याविषयी त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे। तर सरकारने जे आकडेवारी प्रसिद्ध केली त्यानुसार 24/10/2023 नंतर मराठवाड्यामध्ये 49,358 नोंदी सापडल्या। इकडे जरांगेंनी पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधलाय। मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन उभं करण्यासाठी शिरसाट बैठका घेत असून पुढच्या निवडणुकीमध्ये अपमानजनक पाडणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। शिंदे साहेबाला भेटून आलेत, मग उपोषणाला बसलीत, काहींना शिंदेचं ऐकून शिरसाटनी बसलंय। शिरसाट मराठ्यांचं वाटोळं होण्यासाठी तो प्रयत्न करशील बाबा, सत्याचा आनंद लय दिवस नसतो, निवडून आणायचं गोरगरिबाच्या हातात हे विसरायचं नाही कवाच। तुम्ही आज काय बदला घेतायत मराठ्यांचा मला नाही माहीत, आंदोलन मराठ्यांच्या विरोधात उभा करून पाठबळ देऊन, पण हेच लोक पुढं त्या पदावर कधीच येऊ देणार नाहीत, इतके अपमानजनक पाडणार, मग तुमचे झाक उघडत। त्या टायमाला आपण चिल्लर चाळे करायला गेलोत, त्याचं माझं काहीच नाहीये, तरी शिंदेचं ऐकून त्याने आंदोलन उभा केलं। लोकप्रतिनिधींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं जरांगेंनी पुन्हा आंदोलन उभं करण्याचा निर्णय केला। अर्थात कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय जात प्रमाणपत्र रद्द होत नाही असं सरकारचं म्हणणं आहे। मात्र रद्द झालेलं जात प्रमाणपत्र वैध करा अशी मागणी जरांगेंची आहे आणि ते सरकारच्याच हातात नाही, कारण जात पडताळणी समिती कोर्टाच्या निगराणीखाली काम करते, त्यामुळे मार्ग कसा निघणार हे पाहावं लागेल। छत्रपती संभाजीनगरहून ज्ञानेश्वर लोंढेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।